ला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी अक्षय बद्रिके मॅन फ्रॉम मुंबई घाटकोपर या सर्वांचंच या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करतोय। साईदीप स्पोर्ट्स चषक साईदीप स्पोर्ट्स आयोजित साईदीप स्पोर्ट्स चषकामध्ये सर्वांचंच क्रिकेट रसिक मायबाप प्रेक्षकांचं त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं खेळाडूंचं तत्वर यूट्यूबवरती लाईव्ह पाहणाऱ्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। आपण जातो मॅचच्या दिशेने जिथे मॅच पाहायला मिळते दुसऱ्या गटातली दुसरी मॅच एका बाजूला सुयोग 11 महाड तर दुसऱ्या बाजूला नित्यम 11 राजापूरचा संघ खेळताना पाहायला मिळेल। सुयोग 11 नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला त्यानंतर तर नित्यम 11 राजापूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। तर पाहिलं तर आपण पाहतोय साईदीप स्पोर्ट्स चषक अर्थातच दीपेशजी माने सरांचा आज वाढदिवस आहे। या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील। त्यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली क्रीडा स्पर्धा आज कोपरी विरार मध्ये आपण पाहतोय अनुभवतोय। साईदीप स्पोर्ट्स चषक 2025च्या रणसंग्रामामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नित्यम 11 राजापूर संघाकडून पाहायला मिळते। एका बाजूला पाहिलं तर संकेत तर दुसऱ्या बाजूला अभि गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। पहिली ओव्हर पॉवर प्लेची गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज अभिजित गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल। पंचांचा लेग प्लेचा इशारा येईल, ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात होईल आणि दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील। जाऊया मॅच कडे। मॅच महत्वाची आहे। सुयोग 11 विरुद्ध महाड, दुसऱ्या बाजूला नित्यम 11 राजापूरचा संघ खेळताना पाहायला मिळेल। गोलंदाजी करत असताना सुयोग 11 महाड संघाकडून पहिला गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अभिजित गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल। चला महाड संघ आपला 12वा प्रतिनिधी मैदान समालोचन कक्षामध्ये येऊयात। सुयोग 11 महाड संघाचा प्रतिनिधी 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येऊ द्यात मी विनंती करतो। सर 12वा प्रतिनिधी येऊ द्या महाड संघाचा विनंती असेल। राहुल गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संकेत नॉनसेकिंग एंडला अभिजित। सामन्याला सुरुवात पहिला बॉल, पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा त्याच्यावरती आक्रमण केलं, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पहिल्याच बॉल वरती इथून स्वागत केले राहुलचं षटकारानं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी हा येतोय षटकार। थैंक यू सो मच डीजे। हेलो चिक, थैंक यू सो मच डीजे। पहिल्याच बॉल वरती स्क्वेअर लेगला जर पाहिलं तर संकेतच्या बॅट मधून त्याचा क्लासिकल अंदाजाचा स्ट्रोक षटकार येताना पाहायला मिळाला। षटकारानं स्वागत केलं राहुलचं। या स्वागत आहे विरार नगरीमध्ये आपण पाहतोय अनुभवतोय साईदीप स्पोर्ट्स चषक 2025 दरम्यान षटकातील पुढचा बॉल सायकर एंडकडे पाहिलं संकेतच्या बॅट मधून एक षटकार आलाय। यावेळेला रणवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय, पंच सांगतायत डेड बॉल घोषित करतायत, मृत चेंडू घोषित करण्यात आलाय। रणवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला त्यावेळेला थोडासा राहुल थांबला, तो वेगानं पुन्हाच एकदा धावत सुटताना पाहायला मिळेल। षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेला शेटवर आला, त्याला मात्र फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झालाय, बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। 4 धावांसाठी संकेतच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला चौकार डीजे। थँक्यू सो मच डीजे। चौकाराला चौकाराच्या साईनं धावफलकाला वेगाने आकार आला, धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 10 या आकड्यावरती। पॉवर प्ले मॅन्डेटरीचं षटक आहे, त्यामध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर एक वाईडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर एक लॉंग ऑफ, त्यानंतर एक स्क्वेअर लेग सजवला गेला आहे। 38 सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू पॉवर प्ले मॅन्डेटरी षटकांमध्ये पहिला 2 बॉल वरती संकेतचा बोलबाला पाहायला मिळाला। आणखी अकुट टप्प्याचा बॉल फटका फसलाय यष्टी रक्षकाच्या भूमिकेत। यष्टी रक्षकाने टिपलाय अप्रतिम झेल, ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या तो संकेत, अर्थातच संघाचं आशेचं किरण। मैदानाच्या बाहेर धक्का पहिला बॅटिंग करत असताना टीम सुयोग 11 महाड संघाला डीजे।
थँक्यू सो मच डीजे. हॅलो 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 चेक. या स्पर्धेकरिता या क्रीडानगरीमध्ये आमचे मित्र देवगडचे सुपुत्र निक कुलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. निक, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. निक, आपलं स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान आणि आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. यस, मॅच इज ऑन. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? पहिल्या 2 बॉलवरती बोलबाला संकेतचा राहिला, नंतर लगेचच कमबॅक झालं. राहुलनं संकेतची विकेट मिळवली. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर नित्यम 11 राजापूर संघाला पहिला धक्का लागला संकेतच्या स्वरूपात, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा संघाला होत्या. तो संकेत माघारी परतला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रणित मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन ॲट नंबर 3. षटकातील पुढचा बॉल. लोवर फुल टॉस उडवलाय बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगची दिशा. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय आल्या आल्या प्रणितच्या बॅटमधून. त्याचा क्लास दाखवणारा षटकार. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमधूनच सेट होऊन आला, डगआउट मधूनच सेट होऊन आला होता प्रणित. त्यानं पहिला चेंडू फेस करत असताना लोअर फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवला. 6 धावांसाठी षटकार आला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला रणवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण करत असताना पाहिला मिळतोय. राहुल थोडासा दबावाखाली पाहिला मिळतोय. पहिल्या बॉलवरती त्याला षटकार त्या ठिकाणी खर्च केला. चौकार आला, विकेट आली, परंतु त्यानंतर प्रणित आला. प्रणितने लोअर फुल टॉस बॉलवरती आक्रमण केलं. षटकार ठोकला. 16 धावा धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला लेग कटरचा वापर केला. शफल होऊन खेळायचं होतं. पंचांकडे अपील. पंच सांगतायत येस लेग बिफोरच्या स्वरूपात विकेट आली. महत्वाची विकेट. अर्थातच प्रणित माघारी परतलाय. धक्का दुसरा. बॅटिंग करत स्नडीम नित्यम 11 संघाला. थँक्यू सो मच डीजे. चला विनंती असेल नित्यम 11 राजापूर संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपले बॅटर अगोदरच सज्ज ठेवा, कारण की आपल्याला ही स्पर्धा 4-4 म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्व सामने आपल्याला 4-4 षटकांचे खेळवायचे आहेत. त्यासाठी आयोजन कमिटीला देखील तितकंच सहकार्य करा. हे कमबॅक पाहायला मिळालं. राहुलचं कमबॅक राहिलं. पहिल्या 2 षटकावरती त्यानं धावा खर्ची केल्या. लगेच संकेतला बाद केलं. त्यानंतर प्रणित आला. प्रणितने एक षटकार ठोकला. नंतर लगेचच त्यानं विकेट मिळवली. ही गोलंदाजी करत असताना चांगली बाब राहिली आहे. इथून राहुलला षटकातील शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडकडे फेस करेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुलदीप इन झालाय. अकुट टप्प्याचा बॉल शफल होऊन मागे केला. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी आल्या आल्या कुलदीपच्या बॅटमधून चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती वेगानं पुढे गेली. अर्थातच 20 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना टीम नित्यम 11 राजापूर संघाची. जमेची बाब जर पाहिली ना तर गोलंदाजी करत असताना सुयोग 11 महाडकडे 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले. परंतु एका बाजूला पाहिलं तर नित्यम 11 राजापूर संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा केल्यात. गोलंदाजी मार्कवरती आता कोणाला पाचारण केलं जाणार हे देखील पाहायचं आहे. 4 षटकांची लढत. पहिल्या सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर 50+ धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्या. परंतु इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर रचणार तो बॅटिंग करत असताना नित्यम 11 राजापूरचा संघ हे देखील पाहणं गरजेचं राहील. चला बॉलर नेम. तर गोलंदाजी मार्क वरती संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं आकाश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती आकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल समोर. पहिल्या षटकापासून तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता तो अभिजित आता स्ट्रायकर एंडकडे गेलाय. षटकातील पहिला बॉल.
अकूट टप्प्याचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप. अभिजितच्या बॅटमधून चौकार. थँक्यू सो मच डीजे. या मैदानाची खासियत आहे, या मैदानामध्ये जास्तीच्या धावा बनतात आणि तितक्याच देखील चेस देखील होतात. 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, त्यानंतर एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशी क्षेत्ररक्षणाची रचना. 30 सर्कलमध्ये पाहिलं तर बॅकवर्ड शॉट फाईन लेग, बॅकवर्ड शॉट थर्ड मॅन, एक पॉईंट आणि एक शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू सज्ज केलाय. षटकातील पुढचा बॉल अभिजितसाठी. पुढे केला, उडवलाय बॉलला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक देत असताना येतोय अभिजितच्या बॅटमधून तसा दर्जेदार साईदीप षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या षटकामध्ये अभिजित नॉन स्ट्रायकिंग एंडला, तो स्ट्रायकर एंडला गेला. आता इथून धावा मी बनवणार याच उद्देशाने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहिला मिळतो. पहिला 2 चेंडूंवरती तो गोलंदाजावरती हावी ठरलाय. त्यानं 2 चेंडूंमध्ये 10 धावा ठोकल्यात. षटकातील पुढचा बॉल आकाशचा. इथून आकाशला कमबॅक करावं लागतील, डॉट बॉल हाताळावे लागतील, धावसंख्येला लगाम लावावा लागेल. यावेळेला कोलट टाकला, लोअर फुल टॉस, फटका फसला डीप मध्ये. खेळाडू त्याने झेल धरणीला दान केलाय. काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये? अगदी साधा सहज सोपा झेल धरणीला दान झालाय. अर्थातच अभिजित सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला होता. त्या अभिजितला इथून जीवनदान मिळालंय. येणाऱ्या षटकांमध्ये जीवनदानाचा फायदा घेणार का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजाने संधी निर्माण केली होती, त्या संधीचा फायदा घेऊ शकला नाहीये, तो म्हणजे डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं, बॅटची कडा घेऊन बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये चालला. एक धाव कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा फलंदाजांना होताना पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून मात्र एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुहेरी अंकांना धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे तब्बल 33 या आकड्यावरती. यस, तिसऱ्या पंचांची मला वाटतं मागणी केली जाते. सर फक्त वाईट साठी रिव्ह्यू आहे सर. पंचांनी रिव्ह्यू घेतला वाईट साठी. चला बॅट्समननी घेतलाय का? येस. फिल्डिंग टीम वाईटचा रिव्ह्यू घेतला बॅट्समन टीमने बॅटिंग करत असताना नित्यम 11 राजापूरच्या संघाने. तिसऱ्या पंचांना समालोचन कक्षामध्ये थोडासा बिझी ठेवलं जात आहे. वाईट बॉल आहे. अर्थातच अवांतर स्वरूपाच्या धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. अर्थातच 3 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. तिहेरीच्या अंकानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 34 धावा धावफलकावरती. कुठेतरी आकाश आता महागडा ठरू लागलाय, त्यांना धावा खर्च करण्यास धावा खर्ची करू लागलाय. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त. धक्का तिसरा. बॅटिंग करत असताना टीम नित्यम 11 राजापूर संघाला डीजे. थँक्यू सो मच डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲट नंबर 5 अर्थातच कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्येला आता कुठेतरी लगाम लावण्यास सुरुवात केली. आकाशला इथून चांगली कामगिरी करणे गरजेचं राहील. धावसंख्या धावफलकावरती 35 या 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असणाऱ्या टीम नित्यम 11 राजापूर संघाचं समीकरण पाहायला मिळत आहे. कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं राहील. जिथून क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये ते क्षेत्ररक्षण चांगलं करावे लागेल. झेल जिथे धरणीला दान होतं ते झेल तुम्हाला टिपावे लागतील. त्याचकरिता या धावा थांबल्या जातील. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आकाश त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती तो फलंदाजांवरती जर पाहिलं तर कुठेतरी महागडा ठरला, पण नंतर त्याचा कमबॅक पाहायला मिळालं. त्याने महत्वाची विकेट मिळवली. अर्थातच कुलदीपला बाद केलं. षटकातील पुढचा बॉल. न्यू बॅटर. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर राहील. लोमान स्लॅन्ड मध्ये चेंडू जाऊन पडलाय. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न चालवला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. या दुहेरीच्या अंकाने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा अखेरचा 1 चेंडू या षटकातील बाकी आहे आकाशचा. षटकातील शेवटचा बॉल. ओहो, यावेळेला मल्टीहिट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडला. बॉल आतमधल्या दिशेने चेंडूनं वळण घेतलं. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलच्या सांगत्याने या षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली. 36 बिनगड्या 3 गड्यांच्या मोबदल्यात असे समीकरण जर पाहिलं तर धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम नित्यम 11 राजापूर संघाचा पाहायला मिळत आहे. 2 षटकार 36 धावा धावफलकावरती. अर्थातच 18.00च्या सरासरीनं धावगती जर पाहिलं तर नित्यम 11 राजापूरचा संघ करत असताना पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावरती. चला पंचांना विनंती असेल की लगेच सामन्याला आपण सुरुवात करूया. जास्तचा वेळ खर्च केला जाणार नाही. आजच्या दिवसामध्ये आपल्याला अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. आयोजन कमिटीला देखील तितकंच सहकार्य करा. सहकार्य करणं गरजेचं राहील. चला बॉलर नेम. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल विनयचा अभिजित साठी. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर मिस झाला. त्यानंतर फलंदाजांनी फायदा घेतला. 22 स्वरूपात एकेरी धाव फलकावरती जोडली जाते. अशा चुका तुम्हाला करून चालणार नाहीये. जिथे डॉट बॉल येतोय तिथे तुम्ही एक धाव दिली तर संघ थोडासा या अडचणीत जाईल. ज्या ठिकाणी धावसंख्या देखील खूप वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळेल आपल्याला. 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाला बीट करत बॉल बॅकवर्ड शॉट थर्ड मानला. क्षेत्ररक्षक आहे ते बॉल पकडेल. बॉलची फेक करेल. तद्वर एक धाव ही धावफलकावरती जोडली जाईल. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून मात्र गोलंदाज विनयचं कौतुक करावं लागेल, कारण की पहिल्या 2 बॉलवरती तो दोन्ही चेंडू चांगल्या रीतीने हाताळल्यात. त्यांनी केवळ 2च धावा या खर्ची केल्यात. 37 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेला जाऊ दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर होता. शफल अगोदर झाले. पंचांचा इशारा. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी. धावसंख्येला लगाम लावण्याचं काम इथून विनयने केलंय. त्याने 3 चेंडू हाताळल्यात. तब्बल 2च धावा खर्ची केल्यात. परंतु अभिजितचा देखील झेल सोडलाय. तो इथून आक्रमक होऊ शकतो यात मात्र ती शंका नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. बॅकवर्ड शॉट थर्डमॅन फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड गेला. त्यानंतर बॅकवर्ड शॉट थर्डमॅनचा खेळाडू जवळ आणलाय. यावेळेला कोलाट टाकला. मिनी हेलिकॉप्टर खेळायचं होतं. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. डीप मधून खेळाडू वेगाने आला. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. थ्रो चुकीच्या एंडला झाला.
परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीये. या दुहेरी अंकांना धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 39 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. आतापर्यंत विनयने 4 चेंडू हाताळले आहेत आणि केवळ मला वाटतंय 4च धावा खर्ची केल्या. विनयचं कौतुक करावं लागेल, कारण की त्याने अद्याप फलंदाजाला मोठा फटका घेऊन देण्याची संधी अजूनही प्राप्त केलेली नाहीये. तो कमी गतीचे चेंडू हाताळतोय, फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम करतोय. चांगली गोलंदाजी विनयची राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल विनयचा. समोर अभिजित ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. यावेळेला आडवा बॅटनं खेळायचा होता. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, तो चेंडूला पकडेल, चेंडूची फेक करेल, तद्वर एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतं 41 या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 5 चेंडूचा विचार केला तर विनयने तब्बल 5च धावा खर्ची केल्यात. अद्याप चांगली गोलंदाजी विनयची राहिली आहे. त्यानं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय दोन्ही बॅटरला. 41 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी असेल. षटकातील शेवटचा बॉल पुढे टाकला, बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता, षटकाची समाप्ती झाली. अगदी चांगली गोलंदाजी विनायकची राहिली. त्यानं या षटकामध्ये केवळ 5च धावा खर्ची केल्या. कौतुक करावं लागेल विनयचं. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आला 36. त्यानं धावसंख्येला लगाम लावला. 5 धावा त्यानं केवळ खर्ची केल्या. 41 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम नित्यम 11 राजापूर संघाचं. गोलंदाजी मार्कवरती संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं. अर्थातच स्लॉग ओव्हर हाणामारीच्या षटकामध्ये गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. हाणामारीचं षटक आहे, जर पाहिलं तर स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, त्या हाणामारीच्या षटकामध्ये गणेशला आमंत्रित केलंय. गणेश पहिला बॉल घेऊन सज्ज होईल. सायकिंग एंडला अभिजित पुढे टाकला, बिगिट केला, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभिजितच्या बॅटमधून त्याचा ब्रँडेड स्ट्रोक. साईदीप षटकार. थँक्यू सो मच डीजे. अभिजितला जीवन देऊन तुम्हाला कुठेतरी या षटकामध्ये महाग ठरेल असं पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती त्यानं स्पष्ट केलंय. पहिल्याच बॉलवरती त्यानं आक्रमण करत असताना जर पाहिलं तर गणेशचं स्वागत षटकाराने केले. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळ अचित. फलंदाज अभिजित बाद. धक्का 4था. बॅटिंग करत असताना टीम नित्यम 11 राजापूर संघाला अभिजितच्या स्वरूपात डीजे. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये अभिजितची विकेट आली. जीवनदान मिळालं. जीवनदानाचा फायदा थोडाच घेता आला. एकच षटकार त्यानं ठोकला, त्यानंतर तो बाद झाला. गणेशने कमबॅक केलं. महत्वाची विकेट मिळवली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश दाखल होत असताना पाहायला मिळतात.
47 धावफलकावरती पाहायला मिळतात. नित्यम 11 राजापूर त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतात. सुयोग 11 महाडचा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. सुयोग 11 महाड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नित्यम 11 राजापूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. जर पाहिलं तर शेवटच्या षटकाचा 2 चेंडूचा खेळ संपला. 47 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शेष आहे. चला बॅटरला विनंती असेल, स्पीडअप घ्या, विनंती असेल. प्रथमेश न्यू बॅटर इन झाल्यात. षटकातील पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकला बॉल. पंचांकडे अपील उसून धरली आहे पंचांनी. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का लागतोय. अर्थातच बॅटिंग करत असताना टीम नित्यम 11 राजापूर संघाला प्रथमेश गॉन. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, काय बिघडलं? अर्थातच जर पाहिलं ना, पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक झालं. ते अर्थातच गोलंदाजी करत असताना गणेशचं त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती इथून मात्र विकेट प्राप्त केली अभिजितची. आणि त्यानंतर न्यू बॅटर इन झालेला तो प्रथमेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साईराज दाखल. डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेट हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक मला वाटतंय प्रेमच्या नावावरती लगवली गेली होती. डबल हॅट्रिक. त्यानंतर हॅट्रिक बॉल ऑन गणेश गोलंदाजी मार्क वरती. षटकातील पुढचा बॉल डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी जर क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर एक्स्ट्रा कव्हर वरती त्यांना एक वाईडिश लॉंग ऑफ लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तयार गेलाय. षटकातील हॅट्रिक बॉल यावेळेला उजव्या एसटीच्या बराच बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतील. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा व्हाईट बॉल. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट. प्रथमेश साईराज आल्या मैदानाच्या बाहेर. डीजे थँक्यू सो मच डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उदयराज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उदयराज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक बॉल. गणेश लोवर फुल टॉस. बॅटची कडा घेऊन बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षण बॉलला अडवलंय. बॉलची फेक केली आहे. तद्वर एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. पहा इथून जर पाहिलं ना तर गणेशचं कौतुक मी याबाबत करेल, कारण की पहिल्या बॉलवरती षटकार आला, दबाव त्याच्यावरती होता, परंतु तो खचला नाही. तो विकेट घेण्यामध्ये व्यस्त राहिला. त्यानं मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली. 5 चेंडू त्याने हाताळले. केवळ 7च धावा खर्च केल्या. म्हणजे काय तर अर्थातच शेवटच्या 2 षटकांमध्ये नित्यम 11 राजापूरचा संघ धावा जमवू शकला नाहीये. धावफलकावरती धावा जर पाहिलं ना तर तब्बल षटकातील पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. यष्टीरक्षकाने केली चुकीला माफी करून चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. तिसरीच्या नादात फलंदाज बाद. या 2 धावा संघासाठी महत्वाच्या ठरतील. ते अर्थातच नित्यम 11 राजापूर संघाचा धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 50 या आकड्यावरती 51चं लक्ष गोलंदाजी करत असताना सुयोग 11 महाड संघासाठी. 51 झालेत. माफी असू द्यात. शेवटचा या षटकातील चेंडू येणं बाकी असेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंथन दाखल होत असताना पाहायला मिळतात. 51 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील शेवटचा बॉल.
बिगिट करायचा होता, फटका हवेत केलाय, चेंडून हवेशी संपर्क झुलेत, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय प्रथमेशच्या कल्पेशच्या बॅटमधून षटकार. डीजे थँक्यू सो मच डीजे. जाऊया दुसऱ्या उत्तरार्धाच्या खेळाकडे, जिथे नित्यम 11 राजापूरच्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावा केल्या, 58चं लक्ष ठेवलं सुयोग 11 महाड संघासमोर. मैदानाच्या आतमध्ये एक लाईनअप मध्ये जर पाहिलं तर नित्यम 11 राजापूरचा संघ गोलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी येताना पाहायला मिळेल. मी नित्यम 11 राजापूर संघाला विनंती करेल की कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग न घेता आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यानंतर सुयोग 11 महाड संघ आपण लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे असेल. दोन्ही संघांना विनंती असेल की जास्तीचा वेळ खर्च करू नका, आयोजन कमिटीला देखील तितकं सहकार्य करा. कारण की जर पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये खूप सारे आपल्याला हे सर्व सामने 4-4 षटकांची खेळवायचे आहेत. 57 झालेत, 58 करायचे आहेत. तर घेऊया एक डीजे ब्रेक. चला सुयोग 11 महाड संघाला विनंती असेल की बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. सुयोग 11 महाड संघ बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. क्षेत्ररक्षण सजलं गेलेलं आहे, लगेचच त्वरा करा आणि लगेचच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. चला सुयोग 11 महाड विनंती असेल फलंदाज येऊ द्यात, जास्तीचा वेळ आपण खर्च केलात. सुयोग 11 महाड क्षेत्ररक्षण सजला गेलाय, लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. विनंती असेल सहकार्य करा, थोडंसं आयोजन कमिटीला देखील तुमच्या सहकार्याची गरज आहे. जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणा, चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची, पंख सोनेरी नवे लावूनी झेपही आकाशी. जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणा, चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची, पंख सोनेरी नवे लावूनी झेपही आकाशी. जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणा, चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची. हॅलो हॅलो. चला बॅटिंग करत असताना टीम सुयोग 11 महाड संघाला विनंती असेल 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येऊ द्यात. 11वा खेळाडू असेल तरी चालेल, पण समालोचन कक्षामध्ये एक प्रतिनिधी असणं अनिवार्य राहील. सुयोग 11 महाड
आपणास विनंती करतो की एक समालोचन कक्षामध्ये प्रतिनिधी येऊ द्यात. दुसऱ्या उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. पहिलाच बॉल फुलटॉस होता. पंचांचा इशारा नो बॉल. पहिला चेंडू अवांतर ओव्हरवेजचा यस ओव्हर स्टेपचा हा नो बॉल पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती अवांतर स्वरूपाच्या सहाय्यानं धावसंख्येचा श्री गणेशा हा धावफलकावरती होताना पाहायला मिळाला. पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती, मंथन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज उदयराज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल त्याने ओव्हर स्टेपचा नो बॉल टाकलाय. अर्थातच धावफलकावरती धावसंख्येचा श्री गणेशा अवांतर धावेने षटकातील पहिला बॉल. याही वेळेला फुल टॉस होता. फुल टोल करण्याचा प्रयत्न. सेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय समालोचन कक्षाला सलामी देत असताना अर्थातच वन बाउन्स ओव्हर दी रोप हा येतोय. चौकार. डीजे थँक्यू सो मच डीजे. नो बॉल. चला विनंती असेल सुयोग 11 महाड संघ 11वा प्रतिनिधी येऊ द्यात. बॅटरची नावं आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा. विनंती असेल सुयोग 11 महाड संघ 11वा प्रतिनिधी येऊ द्यात. चला पंचांना विनंती असेल सामना थांबवायचा आहे. प्रतिनिधी चला भरत मोरे कुठे असाल आपणास विनंती करतो की 11वा प्रतिनिधी येऊ द्यात. चला जो कोणी प्रतिनिधी येतोय त्यांनी लवकरात लवकर या. धावत या. विनंती असेल. आयोजन कमिटीला तितकं सहकार्य करा. आपला सामना चालू आहे. त्यानंतर 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आपण समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य राहील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसरा चेंडू देखील जर पाहिलं तर ओव्हरवेजचा नो बॉल हाताळला गेला. अवांतर स्वरूपाच्या साह्यानं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती एकही चेंडू न हाताळता 6 धावा. यावेळेस साकडेकडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील मध्ये उत्साह बराच होता परंतु आत्मविश्वास कमी होता. जर पाहिलं तर इथून मात्र कमबॅक उदयराजचं राहिलं. त्याने पहिला डॉट बॉल हाताळला. एक जर चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विनय नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर अनिकेत. विनयच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अनिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. मंथन गोलंदाजी मार्क उदयराज गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा. पंच सांगतायत यस ओव्हर स्टेपचा आणखीन एक नो बॉल. अवांतर स्वरूपाची धाव सातत्यानं धावफलकावरती जोडली जाते. ओव्हर स्टेपचे 2 नो बॉल त्याने हाताळल्यात आणि एक ओव्हर वेस्टचा नो बॉल. असे या षटकामध्ये केवळ 3 नो बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. यस फ्री हिट इज ऑन. धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 7 धावा धावफलकावरती. एक चेंडूचा आतापर्यंत एक चेंडू त्यांना हाताळला. उदयराजने 7 धावा खर्ची केल्यात. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये उदयराज कुठेतरी महागडा ठरू लागलाय. इथून त्याला चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित राहील. षटकातील पुढचा बॉल. फ्री हिट इज ऑन. पुढे टाकला. समोर केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तो बॉल वरती जाईल. रनआउटची संधी प्राप्त केली आहे. डायरेक्ट हिट होऊ शकली नाहीये परंतु एक धाव इथून मात्र घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. फ्री हिटचा बॉल होता. चांगला उदयराजने हाताळला. केवळ त्या चेंडूवरती एकच धाव खर्ची झाली. एकेरी धावेनं धावफलक पुढे गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 8 या आकड्यावरती. जर पाहिलं तर 58चा पाठलाग करायचा. 24 चेंडूचा खेळ. 58चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती उदयराजने 8 धावा खर्ची केल्यात. म्हणजे आता समीकरण येऊन पोहोचलंय 22 चेंडूमध्ये 50 धावा करायच्यात. 22 चेंडू 50ची गरज. बॅटिंग करत असताना टीम सुयोग 11 महाड संघाला गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर नित्यम 11 राजापूर संघाला विकेट घ्याव्या लागतील. या मॅच मध्ये जर आपला अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेट गरजेच राहील. त्या दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. लगेचच चेंडूने आतमधल्या दिशेने वळण घेतलं. पंचांचा इशारा येईल. यस इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव सातत्यानं धावफलकावरती जोडली जाते. कुठेतरी जर पाहिलं तर दबावामध्ये पाहायला मिळतोय तो अर्थातच उदयराज. 2 धावेशी धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 10 या आकड्यावरती जर पाहायला मिळत आहे.
मंथन उदयराजला चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित राहील. त्यांना अवांतर स्वरूपाचे चेंडू सातत्यानं हाताळल्यात. जर एकच चौकार या षटकामध्ये आलाय, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये उदयराजने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु कुठेतरी तो जो अवांतर स्वरूपाचे ते चेंडू हाताळतोय ना, ते त्याला चेंडू हाताळणं कुठेतरी टाळावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं इथून अपेक्षित राहील, ते म्हणजे नित्यम 11 राजापूर संघाला. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेला चांगला बॉल होता, उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवलं. वाईड यॉर्करचा प्रयत्न राहिला, तो उदयराजचा यशस्वी राहिला प्रयत्न, आणि पंचांचा इशारा डॉट बॉलचा येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी उदयराजने आतापर्यंत केली आहे. 3 चेंडू त्याने हाताळल्यात, तब्बल 10 धावा खर्ची केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये अवांतर स्वरूपाच्या धावा आल्यात, परंतु इथून तो चांगली गोलंदाजी करेल या उद्देशाने तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल होता, उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवलं. जर पाहिलं तर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळते. अवांतर स्वरूपाची आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. यस पंच, तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते. व्हाईटच्या गोलंदाजी करत असताना तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे व्हाईटच्या या व्हाईट बॉलवरती. हॅलो हॅलो, येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे, चांगला बॉल उदयराजने हाताळला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. जर फलंदाज उजव्या इष्टीच्या जर पाहिलं तर अगोदर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला, त्या उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न उदयराजचा यशस्वी राहिला. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 बॉल. षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक यावेळेचा फटका फसला. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला. तद्वर एक धाव कंप्लीट केली. इथून उदयराजनं संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला होता, त्याचा फायदा फलंदाजाला झाला. जीवदान प्राप्त झालं. बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर विनयला एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपला. षटकातील शेवटचा बॉल. षटकातील शेवटचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवे सोबत जाईल. हवाई सफर करण्यासाठी मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा, अनिकेतच्या बॅटमधून त्याचा क्लास दाखवणारा दर्जेदार साईदीप षटकार. षटकार आला. षटकाराच्या साहाय्याने धावफलक वेगानं पुढे जात असताना पाहायला मिळालं. जर पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती संघासाठी दुसरं, वैयक्तिक पहिलं. मंथन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. सैकर एंडकडे जर पाहिलं तर अर्थातच विनय आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल. अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलं. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विनयच्या बॅटमधून हा येतोय आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार.
थँक्यू सो मच डीजे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर उदयराजने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या 5 चेंडूवरती अवांतर स्वरूपाचे चेंडू हाताळले होते, नंतर त्याने निर्धाव स्वरूपाचे चेंडू देखील हाताळले. शेवटच्या बॉलवरती षटकाराला धावसंख्या तिथून वेगाने पुढे गेली. त्यानंतर मंथन गोलंदाजी मार्कवरती आला, तर पहिल्याच बॉलवरती षटकार जर पाहिलं यावेळेला असा विकेट काढायचा होता. अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्लिअर करत डीप मधून खेळाडू वेगानं आला, भरपूर वेगानं खेळाडू आला, त्यानं चेंडूला पकडलं, चेंडूची फेक करेल तद्वर एकच धाव ही धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 24 धावा या धावफलकावरती. आता धावा येऊ लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम सुयोग 11 महाड संघाकडून दोन्ही फलंदाज आक्रमक होऊ लागले आहेत. ज्या दिशेनं हवा आहे त्याच दिशेनं चेंडू मारण्याची ताकद हे दोन्ही फलंदाज ठेवतात. षटकातील पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर लेग स्टिकला मिस करणारा पंच आमच्याकडे वत आहेत, सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्याप चांगली कामगिरी. इथून जर पाहिलं ना तर सुयोग 11 महाड संघाची एक जमेची बाब आहे, त्यांनी आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाही आहे. 18 धावा या धावफलकावरती, 25 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. माफी असू द्यात, 25 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेला बिगिट करायचा होता, पंचांकडे लाऊड अपील केली. जर पाहिलं तर अपिलामध्ये जर पाहिलं तर उत्साह बराच पाहायला मिळाला, परंतु आत्मविश्वास तो कमी पाहायला मिळाला. लेग बिफोरच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. आता जर सामन्याचा विचार केला ना तर मला वाटते तब्बल 32 धावा करायच्या येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेला बिगिट केलाय, फटका फसलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये खेळाडू, त्याने कोणती केलेली चूक नाहीये. अर्थातच सुयोग 11 महाड संघाला पहिला धक्का लागतोय विनयच्या रूपात. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? अर्थातच पहिल्याच बॉलवरती षटकाराला लगेच कमबॅक झाला मंथन कडून, त्यानं विकेट मिळवली. अर्थातच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित सज्ज होताना पाहिला मिळेल. ॲट नंबर 3 षटकातील पुढचा बॉल यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल मिड ऑफचा क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ पर्यंत धावत गेला. एकूण त्याने चेंडूला पकडलं, चेंडूची फेक केली, तद्वर एकच धाव कंप्लीट होताना पाहिलं मिळेल. या एकेरी धावेनं धावफलक जर पाहिलं तर 27 या आकड्यावरती जाऊन 5 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल 27 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, मॅचची लीडिंग एज. लॉंग स्टॉप रिजनला खेळाडू चेंडू पासून दूर राहिला. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक होता, त्यानं चेंडूला पकडलं, चेंडूला फेक केली, तद्वर एक धाव कंप्लीट केली. धावेनं धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 28 या आकड्यावरती. 28 झाल्या. 24 चेंडू मध्ये 58 करायच्या होत्या. 14.00च्या सरसरीने दोन षटकानंतर धावसंख्या ही धावफलकावरती 28 या आकड्यावरती पाहायला मिळाली. आता जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 30 धावा धावफलकावरती करायच्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर खेळत आहेत. ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत तो अनिकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीला चिकटून उभा आहे, आणि दुसऱ्या बाजूला प्रणित, तो न्यू बॅटर म्हणून इन झालाय. त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु गोलंदाज देखील तितकेच कमी नाहीये. कारण की पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 14.00च्या सरसरीने धावसंख्या खर्ची केल्या, परंतु आता 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. इथून धावा बनवाव्या लागतील. जर इथून विकेट आल्या तर कुठेतरी जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना नित्यम 11 राजापूरचा संघ या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये पकड निर्माण करताना दिसेल. परंतु इथून जर 1-2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याचं काम सुयोग 11 महाड संघ करताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 30 ची गरज असताना तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलंय. गोलंदाजी मार्कवरती किरण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. किरणचा पहिला बॉल
पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, लेग स्टिकला मिस केलं. पंच सांगतायत यस इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपानं जर पाहिलं तर षटकाला सुरुवात झाली आहे. अर्थातच पहिल्या षटकाची सुरुवात देखील अवांतर धावेने झाली होती. तर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा घरची झाल्या होत्या, परंतु आता किथून किरणनं अवांतर स्वरूपानं चेंडू हाताळून सुरुवात केली आहे षटकाची. परंतु आता येणाऱ्या चेंडूमध्ये कशा रीतीची कामगिरी किरण करणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. 12 चेंडू आता 29 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती किरणवरती विश्वास दाखवला. त्या विश्वासाला तो सार्थ ठरणार का हे देखील पाहावं लागेल. किरणचा पहिला बॉल समोर अनिकेत ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात. यावेळेला लॉफ्ट करायचं होतं. बॅटचा फेस अगोदर क्लोज केला होता. टप्पा पडला, चेंडूने आतमधल्या दिशेने वळण घेतलं. लगेच सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पंचांचा इशारा येतोय. हा नो बॉल. थ्रो गोलंदाजीचा नो बॉल. थ्रो गोलंदाजीचा जर पाहिलं तर हा नो बॉल येताना पाहिला मिळतोय. अवांतर स्वरूपाचे धाव गोलंदाजाला इथून गोलंदाजी करण्यास सक्त मनाई राहील. चला पंचांना विनंती असेल अजूनही आपल्याला एक गट क्लिअर करायचा आहे, तर दोन्ही टीमला विनंती असेल की त्वरा करा, लगेचच सामन्याला सुरुवात करा. पंचांना देखील विनंती असेल की आपण देखील टायमर लावूनच मैदानाच्या आतमध्ये सज्ज राहा, त्याकरिता जास्तीचा वेळ खर्च होणार नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती अभिजित गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 29 धावा. षटकातील पहिला बॉल अकुट टप्प्याचा बॉल बिगिट करायचं होतं. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला किरीत असताना डीप मधून खेळाडू वेगानं धावत आला. एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळते. 31 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही सामन्याचा विचार केला तर 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम सुयोग 11 महाड संघाला. षटकातील पुढचा बॉल फुल टोल करत असताना बॉलला पाठवलंय. बॉल काय घडलंय त्या ठिकाणी, हवा नव्हती. हवेसोबत जर पाहिलं तर बॉल जास्त काळ हवेत राहिला होता. त्या ठिकाणी डीप मधला खेळाडू तो अगदी सहज साधा झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने केला. शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं ना तर सकाळी अंघोळ करताना अगदी जर साबण ज्या प्रमाणे हातातून निसटतो ना त्याचप्रमाणे हा झेल धरणीला दान झाला. इथून जीवनदान मिळालं. अर्थातच बॅटिंग करत असताना प्रणितला येणाऱ्या चेंडूमध्ये प्रणित जीवदानाचा नक्कीच पुरेपूर फायदा करून घेईल यात मात्र ती शंका नाहीये. पहिल्या डावामध्ये अभिजितनं फायदा घेतला होता, परंतु इथून आता प्रणित घेणार का हे देखील पाहावं लागेल. अकुट टप्प्याचा बॉल बॅटची लीडिंग एज. इथून जर पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे एक अप्रतिम झेल. फलंदाज बाद प्रणित. बॅक टू दी पवेलियन डीजे. थँक्यू सो मच डीजे. या अगोदरच्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती गोलंदाजी करत असताना अभिजितने, परंतु स्क्वेअर लेगला झेल सुटला. त्यावरती 2 धावा प्राप्त झाल्या. कुठेतरी जर पाहिलं तर प्रणितला जीवनदान मिळालं होतं, परंतु त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा प्रणितला घेता आला नाहीये. अभिजितने कमबॅक दर्शवलं. लगेचच जर पाहिलं तर गुडलेंथ स्पॉटवरून उडणारा चेंडू जर पाहिलं तर बॅटला स्पर्श झाला. विकेट किपरच्या हातामध्ये एक अगदी सहज साधा झेल टिपला गेला. 33 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. आता धावसंख्येचा विचार केला तर मला वाटतं 25 करायच्यात. येणाऱ्या
3 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल 9:25. यावेळेला खडे मल्टी हिट लाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क जुळलेला नाहीये, कारण की बॅट खूप लांब राहिली चेंडू पासून. चेंडू टप्पा पडला, लगेच सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल यावेळेला बिगिट करायचा होता. बॉल चाललाय वाईड इश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑफचा. वाईड इश लॉंग ऑफ पर्यंत येईल. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाला. या दुहेरीच्या अंकानं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती. 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 23 धावा जुनी करायच्यात. 7 चेंडूचा खेळ शेष आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अर्थातच 7 चेंडूचा खेळ आहे. 23 धावा या धावफलकावरती करायच्यात. म्हणजेच काय तर 7 चेंडूंमध्ये 3 ते 4 षटकार तुम्हाला मारावेच लागणार त्या मॅचला जिंकायचं असेल तर. शेवटचा बॉल हा चेंडू निर्णायक राहील. या मॅचची कहाणी सांगेल हा बॉल. इथून षटकार आला तर कमबॅक होईल सुवेग 11 महाड संघाचं. जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पकड करेल नित्यम 11 राजापूर संघाचं. अकूट टप्प्याचा बॉल बिगिट केला. फटका फसला. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. जजमेंट तेवढं होऊ शकलं नाही. एक धाव कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न चालवला. बघता बघता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या अंकानं धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. आता सामन्याचा विचार केला तर सामना कुठे येऊन पोहोचलाय. अर्थातच 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 21 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्या. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना टीम सुयोग 11 महाड संघाला. थँक्यू सो मच डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच इज ऑन. 6 चेंडू 21 करायच्यात. बॅटिंग करत असताना टीम सुयोग 11 महाड संघाला. गोलंदाजी मार्क वरती साईराज सज्ज झालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल स्ट्रायकर एंड कडे फेस करेल. अनिकेत ज्याच्याकडे खूप सारी क्षमता आहे, ज्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. षटकातील पहिला बॉल. 6 चेंडू 21 ची गरज. ओ यावेळेला बिगिट करायचा होता. फटका फसला. मिड ऑन ला क्षेत्ररक्षक नव्हता. एक धाव कंप्लीट डीप मधून खेळाडू आला. एकेरी धावेनं जर राहिलं तर एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा कंप्लीट केल्या. जर पाहिलं तर लॉंग ऑनचा खेळाडू खूपच वाईडिश होता. त्यानंतर मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल 30 यार्ड सर्कलच्या थोडासा बाहेर पडला. त्याचा फायदा फलंदाजाला झाला. कुठेतरी जर पाहिलं ना तर आता इथून षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 6 चेंडू 21 ची गरज होती. आता सामना येऊन कुठे पोहोचलाय. अर्थातच 5 चेंडू 19 धावा करायच्यात. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स अर्थातच साईराज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पहिल्याच बॉल वरती त्याने 2 धावा खर्ची केल्यात. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितीचा खेळ आहे. इथून जर पाहिलं तर 3 षटकार आले तर या मॅचला जिंकलं जाऊ शकतं, परंतु तो कारनामा या स्पर्धेमध्ये करावा लागेल विनायकला. यावेळेसचा बॉल सेट डाऊन दी काढून खेळायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल. एक डॉट बॉल. इथून मात्र बॅटिंग करत असताना सुयोग 11 महाड संघाचा दबाव निर्माण करेल, दबाव वाढवेल. इथून मात्र एक मोठा फटका येणं अपेक्षित राहील. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बिगिट करायचा होता. यष्टीरक्षकाला बीट करत बॉल लॉंग स्टॉप रिझनला 22च्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 3 चेंडू. चला बॅट मधून बॅटकटची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 18 धावा या धावफलकावरती आता करायच्या. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. चला कोणीही जिंकू द्या. त्या जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लगेचच पोडियम मध्ये संपर्क साधाय जिथे टॉस केला जाईल. पुढचा बॉल. यावेळेला खोलात टाकला. हेलिकॉप्टर खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क तेवढा झाला नाहीये. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल गेला. एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाते. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे. 2 चेंडूंमध्ये 17 धावा करायच्यात.
2 चेंडू 17 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी अद्याप राहिली आहे ती साईराजची. त्यांना चांगलं षटक हाताळलंय. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. कटरंगलचा वापर करत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल मार्ग सरळला. यष्टीरक्षकाला बीट करून लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल जात असताना हा 22च्या स्वरूपात एकेरी धावांना धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. चला मी नित्य मिलेवन राजापूर संघाच्या कर्णधाराचं लक्ष वेधेत त्यांनी लगेचच मॅच संपल्यानंतर पोडियम मध्ये संपर्क साधायचा आहे. 1 चेंडू 16 धावा. अकूट टप्प्याचा बॉल बिग हिट केला परंतु हा बिग हिट खूप उशिरानं आला. अर्थातच सामन्याला जिंकलंय ते म्हणजे नित्य मिलेवन राजापूरच्या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. अर्थातच हॅडलक बॅडलक टीम सुयोग इलेवन महार संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. चला चला नित्यम संकेत चला या लगेच. वेळ नाही आपल्याकडे. संकेत या लगेच धाव घ्या. चला किरण इलेवन कणकवलीचा कर्णधार आपल्याकडे आलेला आहे. या ठिकाणी गणेश जिमन आपणास विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचं आपल्या शुभ असते. गणेशजी जिमन टॉस होईल लगेच दुसऱ्या फेरीचा. चला लवकर धाव घ्या. संकेत आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर